प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि पवित्र नावामध्ये आपणा सर्वांचं स्वागत. पेंटेकॉस्ट नंतरचा आजचा 9वा रविवार आहे आणि आजच्या उपासनेला आपण प्रारंभ करूया. पृथ्वीवतीवरील सर्व काही परमेश्वराचे आहे, जग व त्यात राहणारे परमेश्वराचे आहेत. कारण त्याने सागराचा पाया रचला, त्याने जलप्रवाहातीला स्थिर केले. परमेश्वराच्या डोंगरावर कोण चढेल? त्याच्या पवित्र स्थानात कोण उभा राहील? ज्याचे हात स्वच्छ आहेत आणि ज्याचे मन शुद्ध आहे, जो आपले चित्त असत्याकडे लावत नाही व कपटाने शपथ वाहत नाही, त्याला परमेश्वरापासून आशीर्वाद मिळेल. आपल्या उद्धारक देवाच्या हातून तो नीतिमान ठरेल. यावेळेस आपण परमेश्वराची स्तुती आराधना करणार आहोत आणि आपले ब्रदर निशित विश्वास आपल्याला प्रेज अँड वर्शिपमध्ये घेऊन जाणार आहेत आणि मी त्यांना विनंती करतो की त्यांनी प्रेज अँड वर्शिप करावे.
प्रार्थनेमध्ये पुढे जाऊया. प्रार्थना पुस्तक विभाग 3. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता तुम्हा सर्वांसह असो आणि तुझ्या आत्म्यासहित असो. विभाग 4 आणि 5 आपण मिळून म्हणणार आहोत. आपण प्रार्थना करू. हे सर्वसमर्थ देवा, तुझ्या पुढे सर्व अंतकरणे उघडे आहेत. तुला सर्व इच्छा माहीत आहेत आणि तुझ्यापासून कोणती गुप्त गोष्ट छपून राहत नाही. आम्ही तुझ्यावर पूर्णपणे प्रीती करावी व तुझ्या पवित्र नामाचा महिमा येथे वर्णावा म्हणून तू आपल्या पवित्र आत्म्याच्या प्रेरणेने आमच्या अंतकरणातील विचार शुद्ध कर. ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. उज्ज्वलोकी देवाला गौरव आणि पृथ्वीवर त्याच्या मनुष्यात शांती. हे प्रभू देवा, स्वर्गातील राजा, सर्व समर्थ देव बापा, आम्ही तुला भजतो, स्तवितो. आम्ही तुझी उपकार स्तुती करीतो. तुझ्या गौरवासाठी आम्ही तुला स्तवितो. हे प्रभू, एकुलता एक पुत्र येशू ख्रिस्ता, हे प्रभू देवा, देवाच्या कोकरा, तू जगाचे पाप हरण करतोस, आम्हावर दया कर. तू देव पित्याच्या उजवीकडे बसला आहेस. आमची प्रार्थना मान्य करून घे, कारण तूच मात्र पवित्र आहेस, तूच मात्र प्रभू आहेस, तूच मात्र हे येशू ख्रिस्ता पवित्र आत्म्यासहित देव पित्याच्या गौरवात परात्पर आहेस. आमेन. आजच्या दिवसासाठी नेमलेला शास्त्रपाठ आपण वाचूया. सार प्रार्थना आपण ऐकूया. हे दयाळू प्रभू, पवित्र प्रेषित याकोब याने आईबाप, संपत्ती इत्यादी सारे काही सोडून देऊन तुझा पुत्र येशू ख्रिस्त याचे पाचारण स्वीकारले. आम्ही स्वार्थ बाजूला सारावा आणि ज्यासाठी तू आम्हाला पाचारण केले ते कार्य आम्ही तत्परतेने करावे असे तू कृपेने कर. तुझ्यासह पवित्र आत्म्यासह असणारा व सर्व काळ राज्य करणारा एकमेव देव आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे. आमेन. आजच्या दिवसासाठी नेमलेले शास्त्रपाठ आपण वाचणार आहोत. पहिला शास्त्रपाठ इर्मया संदेष्टाचा पुस्तक, जुन्या करारातून इर्मया संदेष्टाचं पुस्तक 26वा अध्याय आणि 10 ते 15. आणि दुसरा शास्त्रपाठ प्रेषितांची कृत्य 11वा अध्याय 27 ते 12वा अध्याय 3 वचनापर्यंत आपण शास्त्रपाठ वाचूया. आजच्या मननासाठी नेमलेला पहिला शास्त्रपाठ आहे यिर्मया याचा 26वा अध्याय 10 ते 15 वचनं आपण वाचू. हे ऐकल्यावर यहुदाचे सरदार राजगृहातून परमेश्वराच्या मंदिरात आले व परमेश्वराच्या मंदिराच्या नवीन द्वाराच्या देवडीत बसले. तेव्हा याजक व संदेष्टे सरदारास व सर्व लोकांस म्हणाले, हा मनुष्य मरणदंडास पात्र आहे, कारण या नगराविरुद्ध याने संदेश दिला तो तुम्ही आपल्या कानांनी ऐकला आहे. मग यिर्मया सर्व सरदारास व सर्व लोकांस म्हणाला, जी संदेश वचने तुम्ही ऐकली ती सर्व या मंदिराविरुद्ध व या नगराविरुद्ध सांगावी म्हणून परमेश्वराने मला पाठविले. यास्तव आता तुम्ही आपले मार्ग व आपली कर्मे सुधारा. परमेश्वर तुमचा देव याची वाणी तुम्ही ऐका, म्हणजे तुम्हावर जे अरिष्ट आणीन असे परमेश्वर बोलला त्याविषयी त्यास अनुताप होईल. माझ्याविषयी म्हणाल तर पहा, मी तुमच्या हाती आहे. तुम्हाला बरे व नीट दिसेल तसे माझे करा. एवढे मात्र पक्के समजा की तुम्ही मला जीवे माराल तर तुम्ही आपणांवर व या नगरावर व यातील रहिवाशांवर निर्दोष रक्त पाडिल्याचा दोष आणाल. कारण वास्तविक ही सर्व वचने तुमच्या कानी पडावी म्हणून परमेश्वराने मला तुम्हाकडे पाठविले आहे. हे परमेश्वराचे वचन आहे. वाचलेल्या वचनावर आशीर्वादित असो. आमेन. आजच्या मननासाठी दुसरा शास्त्रपाठ आहे प्रेषितांची कृत्य याचा 11वा अध्याय 27व्या वचनापासून ते 12वा अध्याय 3 वचनापर्यंत आपण वाचू.
बर्नबा व शौल यरुशलेमेस जातात. त्या दिवसात यरुशलेमेहून अन्तिओकियास संदेष्टे आले. तेव्हा त्यांच्यातील अगब नावाच्या मनुष्याने उठून आत्म्याच्या योगे सुचवले की सर्व जगात मोठा दुष्काळ पडणार आहे. हा दुष्काळ क्लौद्याच्या वेळेस पडला. तेव्हा प्रत्येक शिष्याने निश्चय केला की यहुदियात राहणाऱ्या बंधुजनांच्या मदतीकरता यथाशक्ती काही पाठवावे. त्याप्रमाणे त्यांनी केले. म्हणजे ते बर्नबा व शौल यांच्या हाती वडील वर्गाकडे पाठवून दिले. हेरोदाने केलेला छळ व पेत्राची बंदिवासातून सुटका. त्या सुमारास हेरोद राजाने मंडईतल्या काही जणांस छळावे म्हणून त्याच्यावर हात टाकला आणि योहानाचा भाऊ याकोब ह्याला त्याने तलवारीने जीवे मारले. ते यहुदी लोकांना आवडले असे पाहून तो पेत्रालाही धरण्यास पुढे सरसावला. ते बेखमीर भाकरीचे दिवस होते. परमेश्वराचे पवित्र वचन आहे. वाचलेल्या वचनावर आशीर्वाद पाठवा. आमेन. यावेळेस आपण एक सुंदर गीत ऐकूया. आणि आपल्या चर्चची एक तरुण मुलगी आपल्यासाठी गीत गाणार आहे, प्रेरणा संजय पवार. आणि आपल्या सुंदर आवाजामध्ये प्रभूचं गौरव ती करणार आहे. आणि मी तिला विनंती करतो की तिने आपलं गीत सादर करावं. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. आंधी आने दो या आने दो तूफान, आंधी आने दो या आने दो तूफान, वो नैया क्या डूबेगी जिसमें है यीशु महान. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना, संसार के अंत तक वो तेरे साथ है. दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं, दुख से भरी है जिंदगी, मुसीबत भरे रास्ते हैं, दुख दूर हो जाएंगे तेरे, घर तू यीशु के साथ है. राहों में कांटे अगर हो, रुकना नहीं चलते जाना, यीशु तेरे साथ है, ये तो विश्वास करना, संसार के अंत तक
वो तेरे साथ है। आजच्या दिवसासाठी निवडलेल्या शुभवर्तमान आपण ऐकूया. संत महाकृत शुभवर्तमानाच्या 10व्या अध्यायात शुभवर्तमान लिहिले आहे. त्याच्या 35व्या ओळीपासून शुभवर्तमानास प्रारंभ होतो. हे ख्रिस्त येशू, तुला गौरव असो. जब्दीचे दोघे मुलगे याकोब व योहान येशूकडे येऊन त्याला म्हणाले, गुरुजी, आम्ही आपल्याजवळ जे काही मागू त्याप्रमाणे आपण आम्हासाठी करावे अशी आमची इच्छा आहे. येशू त्यांना म्हणाला, मी तुम्हासाठी काय करावे अशी तुमची इच्छा आहे? ते त्याला म्हणाले, आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे व एकाला आपल्या डावीकडे बसू द्यावे. येशूने त्यांना म्हटले, तुम्ही काय मागत आहात हे तुम्हाला समजत नाही. जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय? व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय? ते त्याला म्हणाले, घेवेल. येशूने त्याला म्हटले, जो प्याला मी पिणार आहे तो तुम्ही प्याल व जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुम्ही घ्याल खरे, पण माझ्या उजवीकडे व माझ्या डावीकडे कोणाला बसू देण्याचे माझ्या हाती नाही. त्या जागा ज्यांच्यासाठी सिद्ध केल्या आहेत त्यांनाच त्या मिळणार. हे ऐकून बाकीचे 10 जण याकोब व योहान यांच्यावर संतापले. तेव्हा त्यांना जवळ बोलावून घेऊन येशू त्यास म्हणाला, परराष्ट्रीय सत्ताधारी म्हणून जे मांडलेले आहेत ते त्यांच्यावर जुलूम करतात व त्यांचे वरिष्ठ लोक त्यांच्यावर अधिकार चालवितात. हे तुम्हाला ठाऊक आहे. परंतु तुमची गोष्ट तशी नाही. तो जो तुम्हामध्ये मोठा होऊ पाहतो त्याने तुमचा सेवक झाले पाहिजे, आणि जो कोणी तुम्हामध्ये पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाले पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्रही सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास व पुष्कळांच्या मुक्तीसाठी आपला जीव खंडणी म्हणून अर्पण करण्यास आला आहे. हे ख्रिस्ताचे शुभवर्तमान आहे. हे प्रभू येशू, तुझी स्तुती असो. यावेळेस आपण आपला विश्वास प्रगट करू. आपण सर्वजण मिळून प्रेषितांचा मतांगीकार पान क्रमांक 6 त्यावरील प्रेषितांचा मतांगीकार आपण सर्वजण मिळून म्हणूया. सर्व समर्थ देव जो पिता, आकाश पृथ्वी यांचा उत्पन्न करता, त्यावर मी विश्वास ठेवितो. आणि येशू ख्रिस्त त्याचा एकुलता एक पुत्र, आमचा प्रभू, जो पवित्र आत्म्याच्या योगाने गर्भरूप झाला, कुमारी मरियाईपासून जन्मला, ज्याने पंत पिलाताच्या वेळेस दुःख भोगले, ज्याला वधस्तंभी दिले, जो मरण पावला व ज्याला पुरले, जो अधोलोकात उतरला, तिसऱ्या दिवशी मेल्यातून पुन्हा उठला, स्वर्गात चढला आणि सर्व शक्तिमान देव जो पिता त्याच्या उजवीकडे बसला आहे. तेथून जिवंतांचा मेल्यांचा न्याय करावयास जो येणार आहे, त्यावर मी विश्वास ठेवितो. पवित्र आत्मा, पवित्र सार्वत्रिक मंडळी, पवित्रांची सहभागिता, पापांची क्षमा, देहाचे पुनरुत्थान आणि सनातन जीवन, याविषयी मी विश्वास धरितो. आमेन. आजच्या वचनाकडे आपण वळत असताना, मनन करत असताना आपण प्रार्थना करू. दयाळू परमेश्वरा, मनापासून तुझे आभार मानतो, कारण सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास तू आम्हाला पाचारण केलेला आहे. परमेश्वरा, आमच्या जीवनातून तुझी इच्छा, तुझा उद्देश पूर्ण व्हावा यासाठी तू आम्हाला निवडलेला आहे. आजचं वचन, त्यावर आम्ही मनन करत असताना तू आम्हाला स्पर्श कर आणि त्यातून तुझी सत्यता आम्हाला लाभावी आणि त्यात आम्ही टिकून राहावं आणि आमच्या जीवनावरचं गौरव करावा असं हो दे. भक्तीमध्ये जे सहभागी झालेले आहेत त्यांच्यावर तुझा आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. ख्रिस्तातील प्रियजन हो, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये पुन्हा एक वर आपणा सर्वांचं स्वागत. रविवार म्हणजे प्रभूचा वार आणि प्रभूच्या वारी
आपण प्रभूची स्तुती, आराधना आणि त्याच्या वचनावर मनन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पवित्र शास्त्र हे परमेश्वराने आपल्याला एक वरदान दिलेलं आहे. कारण की पवित्र शास्त्रामध्ये आपल्याला परमेश्वराची ओळख होते. परमेश्वराने मानवाला कोणत्या उद्देशाने बनवलेलं आहे किंवा परमेश्वराची मानवासाठी असणारी जी सदिच्छा आहे त्या सर्व गोष्टीचं ज्ञान आपल्याला पवित्र शास्त्रामध्ये होतं. महत्त्वाची गोष्ट ही आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताच्या मुखातून बाहेर पडलेले शब्द आपल्याला शुभवर्तमानामध्ये वाचायला मिळतात. प्रभू येशू ख्रिस्त शुभवर्तमानामध्ये आपल्याबरोबर थेट बोलत आहे. त्यामुळे पवित्र शास्त्र आपण वाचणं, त्यावर मनन करणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आपण दर रविवारी चर्चला येतो. रविवारी आपण शास्त्रपाठ वाचतो, शुभवर्तमान वाचतो, संदेश ऐकतो आणि त्यातून परमेश्वर आपल्याला काय सांगू इच्छितो, त्याची सत्यता आपल्याला काय लाभते आणि ती आपण स्वीकारून आपल्या जीवनामध्ये त्या मार्गाने चालणं हे परमेश्वराला आपल्याकडून अपेक्षित आहे. त्यामुळे देवाने आपल्याला निवडलेलं आहे यासाठी की आपला प्रवेश सार्वकालिक जीवनामध्ये व्हावा. आणि देवाने जे आपल्याला नियम दिलेले आहेत, आज्ञा दिलेल्या आहेत, जे सांगितलेलं आहे ते आपण जीवनामध्ये प्रामाणिकपणे पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. आज आपण ज्या सेवकाविषयी पाहणार आहोत आणि तो सेवक आहे याकोब. जब्दीचे पुत्र याकोब आणि योहान, म्हणजे योहानाचा भाऊ याकोब. आणि हा याकोब जो आहे तो प्रभू येशू ख्रिस्ताचा प्रेषित आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्या सेवेमध्ये 12 पुरुष स्त्रियांना निवडलेला आहे. 12 पुरुष शिष्यांना निवडलेला आहे. आणि बाकीच्या ज्या आहेत त्या स्त्री शिष्य आहेत. आणि या सर्व शिष्यांमध्ये सर्वात विश्वासू किंवा प्रभूसाठी आपलं सर्वस्व अर्पण करणारी जी सेविका आहे ती मरिया मगदालिया. आणि म्हणून आपण पाहतो की प्रभू येशू ख्रिस्त पुनरुत्थित झाल्यानंतर पहिलं दर्शन त्याने मरिया मगदालीला दिलं. प्रभूने 12 शिष्यांची निवड केलेली आहे. शिष्य वेगवेगळ्या पार्श्वभूमीतून आलेले आहेत आणि प्रभूकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा आहे. प्रभूने आपल्या शिकवणीतून, आपल्या कार्यातून जे अद्भुत चमत्कार त्याने केलेले आहेत त्यातून त्याने दाखवून दिलेलं आहे की प्रभू येशू ख्रिस्ताचं येणं आणि त्याचा येण्याचा उद्देश काय आहे. पण शिष्यांना त्या गोष्टी कळलेल्या नाहीत, पण नंतर त्या कळलेल्या आहेत. प्रभू येशू ख्रिस्तांना शिष्यांना निवडलेलं आहे आणि शिष्यांना निवडलेलं आहे ते एका वेगळ्या उद्देशाने निवडलेलं आहे. त्यामुळे प्रभूचं शिष्य होणं याचा अर्थ प्रभूची जी इच्छा आहे, योजना ती आपल्या जीवनातून पूर्ण करणं. आपण पाहतो की सुरुवातीला आपण शिष्य म्हणजे काय हे पाहूया. ग्रीकमध्ये आपण पाहतो की शिष्य त्याला माथेटेस असं म्हटलेलं आहे. शिष्य म्हणजे माथेटेस म्हणजे शिष्य. पण लॅटिन भाषेमध्ये अतिशय चांगला शब्द आहे. शिष्य म्हणजे डिसायपल आणि त्याला लॅटिन भाषेमध्ये काय म्हटलेलं आहे, डिसिपुलुस. आणि डिसिपुलुस हा डिसायपल याचा मूळ शब्द आहे आणि डिसिपुलुसपासूनच डिसिप्लिन हा शब्द आलेला आहे. म्हणजे डिसायपल आणि डिसिप्लिन याचा मूळ शब्द एकच आहे. जर आपण प्रभूचे शिष्य आहोत, डिसायपल आहोत, तर आपल्यामध्ये डिसिप्लिन असणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि आपल्यामध्ये डिसिप्लिन आहे तर आपण प्रभूचे शिष्य आहोत.
म्हणजे शिष्य जर आहोत तर आपल्यामध्ये शिस्त पाहिजे. कारण शिष्य आणि शिस्त याचा मूळ शब्द एकच आहे. त्यामुळे प्रभूने ज्यावेळेस आपल्याला बोलावलेलं आहे शिष्य म्हणून, त्यावेळेस प्रभूने लावून दिलेली शिस्त आपल्या जीवनामध्ये असणं गरजेचं आहे. आता प्रेषित म्हणजे काय? प्रेषित म्हणजे अपोस्टोलोस. अपोस्टोलोस म्हणजे अपोसल म्हणजे प्रेषित, ज्यांना प्रभूने पाठवलेलं आहे. एक जबाबदारी देऊन, एक काम देऊन, कार्य देऊन ज्यांना प्रभूने पाठवलेले आहे ते म्हणजे प्रेषित. आणि प्रभूचे हे जे शिष्य आहेत तर सर्व शिष्यांना त्यांनी प्रेषित असं म्हटलेलं आहे. कारण की देवाच्या राज्याची सुवार्ता, प्रभू येशू ख्रिस्तामध्ये प्रगट झालेली परमेश्वराची सत्यता ही सांगण्याची जबाबदारी या शिष्यांवर सोपवलेली आहे. म्हणून त्यांना प्रेषित असं म्हटलेलं आहे. आणि सर्व शिष्य जे आहेत आपण पाहतो की ते प्रभूसाठी रक्तसाक्षी झालेले आहे. याकोब हा देखील रक्तसाक्षी झालेला आहे. शिष्य कशाला म्हटलेला आहे? आपण पाहतो की लूक शुभवर्तमान याचा 14वा अध्याय आणि 33वा वचन काय म्हणतात? प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे, लूक शुभवर्तमान 14वा अध्याय 33वा वचन, म्हणून त्याचप्रमाणे तुम्हापैकी जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. काय म्हटलेलं आहे? जो कोणी आपल्या सर्वस्वाचा त्याग करत नाही त्याला माझा शिष्य होता येत नाही. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जर तुम्हाला माझा शिष्य व्हायचं असेल तर तुम्हाला आपल्या सर्वस्वाचा त्याग करावा लागेल. दुसरं वचन आपण पाहतो योहान शुभवर्तमान 12वा अध्याय आणि 26वा वचन. योहान 12:26. येशू म्हणाला, जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे आणि जेथे मी आहे तेथे माझा सेवकही असेल. जर कोणी माझी सेवा करतो तर त्याने मला अनुसरावे. म्हणजे शिष्य होणं याचा अर्थ काय आहे की आपण प्रभू येशू ख्रिस्ताला अनुसरणं. प्रभू येशू ख्रिस्ताने जो मार्ग दाखवला त्या मार्गाने चालणं, तोच व्यक्ती प्रभूचा शिष्य होऊ शकतो. त्याग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आपण संदेश देणं, भक्ती घेणं म्हणजे अकॉर्डिंग टू मी संदेश देणं, भक्ती घेणं याला 10% गुण आहेत. म्हणजे 10%च तुम्ही शिष्य आहात. पण जर तुम्ही तुम्ही त्याग करत आहात, देवासाठी आपलं जीवन देत आहात तर त्याला जास्त मार्क्स आहे. 50%पेक्षा जास्त मार्क्स. म्हणजे आपण संदेश दिला, प्रार्थना केली, आपण झालो, हां, तसं नाही. ते कोणी घेऊ शकतं. आजकाल काही संदेश काही इंटरनेटवर पण संदेश येतात, पुस्तकं पण मिळतात संदेशाची. ते घेतलं, वाचलं, काहीतरी सांगितलं, झाला संदेश. पण जे आपण संदेशामध्ये सांगतो त्याप्रमाणे आपण वागणं, ते वचन पाळणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणत आहे की जे वचन ऐकतात व पाळतात ते धन्य आहेत, नुसतं ऐकणारे धन्य नाहीत. त्यामुळे प्रभूचं शिष्य होणं याचा अर्थ आपल्या सर्वस्वाचा त्याग करणं, आपल्या जीवनामध्ये प्रभूला प्राधान्य देणं, त्याची सेवा करणं. मरावे लागले तरी प्रभूची सेवा करणं, त्याला शिष्य असं म्हटलेलं आहे. आणि त्यांनाच प्रभूने प्रेषित म्हणून नेमलेलं आहे. आपण शिष्य अनुयायी होऊ शकतो, पण प्रभूचे प्रेषित होणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि आपण पाहतो की प्रभूने जे शिष्य आहेत त्यांना प्रेषित म्हणून नेमलेलं आहे. आणि या प्रेषितांनी आपलं काय केलेलं आहे? आपला प्राण प्रभूच्या सेवेसाठी अर्पण केलेला आहे. आता याकोबाच्या जीवनाकडे आपण पाहत असताना आपण आजचे जे शास्त्रपाठ आपण वाचलेले आहेत त्याकडे देखील पाहणार आहोत.
पहिला शास्त्रपाठ जो आहे इर्मया याचा 26वा अध्याय आणि 10 ते 15 वचन. त्यामध्ये आपण पाहतो की इर्मयाने जे देवाकडून त्याला वचन लाभलेलं आहे ते वचन त्याने थेट यहुदी लोकांना सांगितलेलं आहे. आणि मंदिराचा नाश कसा होणार आहे, मंदिर कसं पडणार आहे. कारण परमेश्वराने ज्या उद्देशाने मंदिर बनवलेलं आहे किंवा परमेश्वराची जी इच्छा आहे ती मंदिरात पूर्ण होत नाही. जे याजक आहेत, जे पुढारी वर्ग आहेत, ते आपलं पोट भरण्यामध्ये मग्न झालेले आहेत. मंदिर ज्याला प्रार्थनेचं घर म्हटलेलं आहे त्या ठिकाणी प्रार्थना एक नाम मात्र झालेली आहे. आणि प्रार्थनेच्या नावाखाली परमेश्वराला जे न आवडणाऱ्या गोष्टी आहेत त्या गोष्टी त्या ठिकाणी चाललेल्या आहेत. भ्रष्टाचार, अन्याय, मूर्तीपूजा, लोकांना लुबाडणं आणि या सर्व गोष्टी देवाला वीट आणणाऱ्या आहेत. आणि म्हणून आपण पाहतो की इर्मयाने परमेश्वरापासून मिळालेलं परखड जे वचन आहे, एकदम कठोर वचन आहे, ते वचन त्यांना सांगितले आणि त्यांना ते वचन आवडलेलं नाही. पण इर्मयाबरोबर जो खोटा संदेश त्या ठिकाणी हनन्या हा खोटा संदेश आहे. आणि खोटा संदेश त्याने काय सांगितलं आहे, 2 वर्षामध्ये नबुकदनेस्सर राजाने जे काही नेलेलं आहे ते सर्व तो परत करणार आहे. खोटं सांगत आहे तो. आणि ते ऐकून त्यांना बरं वाटलेलं आहे. आपल्याला देखील लोकांनी गोड बोललं की बरं वाटतं. म्हणजे आपण कितीही चुकलो तरी आम्हाला चांगलंच बोला. आपली मानसिकता काय चर्चच्या लोकांची, बाळक साहेब आम्ही कितीही चुकलो तरी आम्हाला चांगलंच म्हणा, आम्हाला वाईट म्हणू नका, आमचे दोष दाखवू नका. पण जो खरा संदेश आहे तो देवापासून जे आलेला आहे तो आपल्याला सांगत असतो. परमेश्वराची इच्छा काय आहे. या ठिकाणी इर्मयाने परमेश्वरापासून आलेलं वचन त्यांना सांगितलं. इर्मया किती लहान होता, 18-19 वर्षाचा असताना परमेश्वराने त्याला पाचारण केलेलं आहे. आणि त्याला ठेचून मारलेलं आहे. त्याला कसं मारलेलं आहे, ठेचून मारलेलं आहे. कारण तो सत्य बोलत आहे, खरं बोलत आहे. आणि आपण पाहतो की इर्मया संदेशला मेल्यानंतर म्हणजे मरण्याच्या थोडा आधी नबुकदनेस्सर राजाने काय केलेलं आहे, मंदिराचा नाश केलेला आहे, मंदिर जाळून टाकलेलं आहे. म्हणजे जे इर्मया संदेशला बोललेला आहे तेच नबुकदनेस्सर राजाने केलेलं आहे. इसवी सन ख्रिस्तीपूर्व 586 इर्मया संदेशला मरण पावलेला आहे. पण 587 काय झालेलं आहे, मंदिराचा पाडाव झालेला आहे. मंदिर पूर्णपणे जाळून टाकलेलं आहे. आणि त्या मंदिराकडे कोणी लक्ष दिलं नाही. जवळजवळ 65 वर्ष कोणी लक्ष दिलं नाही. हग्गई संदेशाचं पुस्तक तुम्ही वाचा. 65 वर्ष लोकांनी लक्ष नाही दिलं. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये कोणत्याच प्रकारची बरकत नव्हती, काही त्यांना मिळत नव्हतं. म्हणजे इर्मया संदेशाने स्पष्ट बोललेलं आहे, खरं बोललेलं आहे. आणि जे खरं बोलतात त्यांना जे पुढारी लोक आहेत, आपण पवित्र शास्त्रामध्ये वाचतो, त्यांनी मारून टाकलेला आहे. आता याकोब जो प्रभूचा शिष्य आहे, हा याकोब जो शिष्य आहे त्याच्याविषयी आपण पाहणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताच्या 12 शिष्यांपैकी 3 शिष्य जे आहेत ते प्रमुख शिष्य आहेत. ते कोर डिसायपल्स आहेत. कोर म्हणजे 3 शिष्य, पेत्र, याकोब आणि योहान. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनामध्ये झालेल्या अतिमहत्त्वाच्या ज्या घटना आहेत त्या अतिमहत्त्वाच्या घटना होत असताना हे 3 शिष्य त्या ठिकाणी हजर आहेत. आणि त्यापैकी याकोब हा एक आहे. जसं प्रभू येशू ख्रिस्तात झालेलं रूपांतर, आणि त्या ठिकाणी पेत्र, याकोब आणि योहान हजर आहे. आणि हा याकोब ज्याला प्रभूने प्रेषित म्हटलेला आहे आणि शिष्यांमध्ये सर्वात पहिला रक्तसाक्षी झालेला हा याकोब आहे. जे दुसरा शास्त्रपाठ आपण वाचला त्यामध्ये 12वा अध्याय, प्रेषितांचे कृत्य 12वे अध्याय 2ऱ्या वचनामध्ये आपण पाहतो की हेरोदाने काय केलं, त्याच्या तलवारीने याकोबाचा वध केलेला आहे. म्हणजे शिष्यांमध्ये पहिला
रक्तसाक्षी जो झालेला आहे तो याकोब. आणि या याकोबाच्या जीवनाकडे आपण पाहणार आहोत. याकोब ज्याला पवित्र आत्म्याचं दान मिळण्यापूर्वी आणि पवित्र आत्मा मिळाल्यानंतर, त्याला पवित्र आत्मा मिळण्यापूर्वी तो कसा होता. जे शुभवर्तमान आपण वाचलं त्या शुभवर्तमानामध्ये आपण पाहतो की त्यांनी कोणत्या गोष्टीची मागणी केलेली आहे. जब्दीचे पुत्र याकोब व योहान यांनी प्रभूजवळ काय मागणी केलेली आहे. प्रभूला सांगितलंय की आपल्या वैभवात आमच्यापैकी एकाला आपल्या उजवीकडे आणि एकाला आपल्या डावीकडे आपण बसवावे अशी आमची इच्छा आहे. प्रभूने त्यांना सांगितलं की ते शक्य नाही, कारण माझ्या उजवीकडे आणि डावीकडे कोणाला बसायचं हे आधीच ठरलेलं आहे, त्यांना तेच बसू शकतात, तुम्ही नाही बसू शकत. तरी प्रभूने त्यांची परीक्षा पाहण्यासाठी विचारलेलं आहे की जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो बाप्तिस्मा तुमच्याने घेवेल काय. प्रभू येशू ख्रिस्ताचा बाप्तिस्मा झालेला आहे, पाण्याचा बाप्तिस्मा. तरी देखील तो म्हणत आहे की जो बाप्तिस्मा मी घेणार आहे, कोणता बाप्तिस्मा. सर्व मानवाचं तारण करण्याचं, त्यांना पापातून मुक्त करण्याचं, त्या क्रूसावर आपलं बलिदान देण्याचं, मानवासाठी स्वतःचं सर्वस्व आपलं रक्त सांडण्याचा बाप्तिस्मा प्रभू येशू ख्रिस्त घेणार आहे. बाप्तिस्मा म्हणजे काय. बाप्तिस्मा म्हणजे विधी नाही आहे. अनेक आपल्या ख्रिस्ती लोकांना बाप्तिस्माचा अर्थ कळलेला नाही आहे. पण ज्यावेळेस आपण बाप्तिस्मा याविषयी संदेश सांगू त्यावेळेस मी बाप्तिस्माविषयी सर्व सांगेन. पण बाप्तिस्मा म्हणजे काय आहे. बाप्तिस्मा म्हणजे एक मोठी जबाबदारी आहे. बाप्तिस्मा आपण कसा घेतो, बुडून घेतो, लहानपणी घेतो, असा घेतो, तसा घेतो, ते महत्त्वाचं नाही आहे. प्रभूच्या दृष्टीने ते महत्त्वाचं नाही आहे. अनेक लोक त्याच्यामध्येच गुंतलेले आहेत. तुम्ही ह्याच्यात घेऊ नका आणि त्याच्यात घेऊ नका, असा नका तसा नका, ते देवाचे लोक नाही आहेत. कधी लक्षात ठेवाय, बाप्तिस्म्याविषयी जर तुम्हाला कोण सांगायला आलं तर तो देवाचा माणूस नाही. तो तुम्हाला गोंधळात टाकणारा माणूस आहे. आणि गोंधळात टाकणारा पवित्र शास्त्रामध्ये कोण आहे. गोंधळात टाकणारा कोण आहे. सैतान आहे. बायबल आपल्याला काय सांगतं. बाप्तिस्मा म्हणजे काय आपण पाहतो. गलातिकरास पत्र याचा 3रा अध्याय आणि गलातिकरास पुस्तक बायबल आपल्या समोर ठेवायचं आहे सर्वांनी. आणि 26वां वचन 27वां वचन काय म्हटलेलं आहे. गलातिकरास पत्र 3रा अध्याय 27वां वचन. तुम्हामधील जितक्यांचा ख्रिस्तामध्ये बाप्तिस्मा झाला आहे तितक्यांनी ख्रिस्ताला परिधान केलेलं आहे. म्हणजे बाप्तिस्मा घेणं याचा अर्थ ख्रिस्ताला परिधान करणं असा आहे. आणि ख्रिस्ताला परिधान करणं याचा अर्थ आपल्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्त गाजवणं हे आहे. म्हणजे बाप्तिस्मा ही एक जबाबदारी आहे. आणि म्हणून आपण बाप्तिस्मा लहानपणी समर्पण केल्यानंतर त्याची तयारी करतो आणि मग दृढीकरणामध्ये आपला बाप्तिस्मा पूर्ण होतो. प्रभू येशू ख्रिस्त त्यांना विचारत आहे की जो बाप्तिस्मा मी घेणार आहे तो तुमच्याने घेवेल काय. आणि जो प्याला मी पिणार आहे तो तुमच्याने पिवेल काय. कोणता प्याला. दुःखाचा प्याला, सर्व लोकांचे पापाने भरलेला प्याला. आणि प्रभू येशू ख्रिस्त ज्यावेळेस त्याला कष्ट झालेले आहेत, तो घाबरलेला आहे, त्यावेळेस तो काय म्हणाला की शक्य असेल तर हा प्याला मजपासून दूर कर. म्हणजे किती भयानक तो प्याला आहे. आणि तो प्याला प्रभू येशू ख्रिस्त पिणार आहे. आणि तो प्याला तुमच्याने पिवेल काय. ते म्हणाले हो पिवेल. त्यांना माहीतच नाही काय ते बाप्तिस्मा. हो घेल, पण आम्हाला तेवढं उजवीकडे आणि डावीकडे बसवा. म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त त्याचं जे कार्य करत आहे, चमत्कार करत आहे, शिकवण देत आहे, अनेक लोक त्याच्या मागे येत आहेत आणि तो एकदम प्रसिद्ध झालेला आहे. आणि मग त्याला गुरुजी म्हणत आहेत आणि हा देवापासून आलेला आहे, सगळ्यांनी ओळखलेला आहे, मग आम्हाला तुमच्या उजवीकडे डावीकडे बसवा. म्हणजे ग्लॅमर. ते काय बघत आहेत. प्रभू येशू ख्रिस्ताचं बाह्य जे जग आहे, बाह्य प्रसिद्धी आहे ते बघत आहेत. आणि मग
आम्हाला उजवीकडे डावीकडे बसवा असं म्हणत आहे. म्हणजे त्यांना पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं नाही. त्यावेळेसची ही परिस्थिती आहे. अनेक वेळेस आपली देखील परिस्थिती तशीच असते. आपण देखील ग्लॅमर बघतो. वाय दिस कोलावरी गाणं आलेलं नाही मागे एकदा. आपण काय करतो, ग्लॅमर बघतो आणि मग एखादा मोठा व्यक्ती असेल की त्याच्या मागे आपण धावतो. मग त्याच्या उजवीकडे डावीकडे पुढे पुढे मागे आपण त्याच्या वैभवामध्ये त्याच्या सगळ्या ह्याच्या गोष्टीमध्ये विश्वास ठेवतो. पण प्रभूने आपल्याला त्याच्यासाठी पाचारण केलेलं आहे का? नाही. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना सांगितलेलं आहे की जो पहिला होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाला पाहिजे. जो मोठा होऊ पाहतो त्याने सर्वांचा सेवक झाला पाहिजे. आपल्याला सर्वांना मोठं व्हायची इच्छा असते ना. सर्वांनी आपल्याला मोठं बोललं पाहिजे, साहेब बोललं पाहिजे. पण प्रभूने आपल्याला काय शिकवलेलं आहे की आपण सर्वांचं सेवक झालं पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्र सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आला आहे. सेवा करून घ्यावयास नाही. आपल्याला सेवा करून घ्यावायला आवडतं. सर्वांनी आपली सेवा केली पाहिजे. कारण मनुष्याचा पुत्र सेवा करावयास आलेला आहे. हे ब्रीद वाक्य आपल्या जीवनामध्ये आपण ठेवायचं आहे की आपल्याला प्रभूने सेवा करण्यासाठी पाचारण केलेलं आहे. त्यामुळे सेवा करण्यासाठी आपण आपला वेळ देणं गरजेचं आहे. याकोब आणि योहान ते प्रसिद्धी बघत आहेत. त्यांना पुढारी पण पाहिजे आणि ते पण कसं पाहिजे, आयतं पुढारी पण पाहिजे. कारण की त्यांनी प्रभूला ओळखलेलं नाही. पवित्र आत्म्याने त्यांचा बाप्तिस्मा झालेला नाही. त्यांचा असा पाण्याचा बाप्तिस्मा झालेला आहे पण पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला नाही. म्हणून त्यांना देव काय आहे, प्रभू काय आहे, देवाचं राज्य काय आहे हे काहीही माहीत नाही. आणि म्हणून प्रभूने त्यांना सांगितलेलं आहे की सेवा करून घ्यावयास नाही तर सेवा करावयास आपल्याला पाचारण झालेलं आहे. आता तो याकोब जो आहे, पवित्र आत्म्याचं दान मिळाल्यानंतर ज्यावेळेस पवित्र आत्म्याचा बाप्तिस्मा झालेला आहे सर्व शिष्यांचा, त्यावेळेस हाच याकोब जो आहे त्याने आपलं सर्वस्व सोडलेलं आहे. आईबाप सोडलेले आहेत. आपलं संपत्तीचा त्याग केलेला आहे. सर्व देवाच्या सेवेसाठी त्याने अर्पण केलेलं आहे. आणि मग प्रभूची सुवार्ता सांगण्यासाठी आपलं जीवन त्याने दिलेलं आहे. सत्यता सांगण्यासाठी. आणि त्याच्या मुखातून निघणारी सत्यता ऐकल्यानंतर त्यावेळेसचे जे राजे होते, पुढारी लोक होते, त्यांना त्याची भीती वाटलेली आहे. आणि त्यांनी त्याला काय केलेलं आहे, हेरोदाने आपल्या तलवारीने त्याला मारलेलं आहे. म्हणजे हेरोदाने काय केलं, त्याला तलवारीने मारून. त्यामुळे पवित्र आत्म्याचं दान आपल्याला मिळाल्यानंतर आपल्या जीवनामध्ये आपण प्रभूची सेवा करणं, प्रभू येशू ख्रिस्ताला गाजवणं हे अधिक महत्त्वाचं आहे. आज आपण जीवनामध्ये काय करत आहोत? आपण काय करत आहोत की प्रसिद्धी, जगिक गोष्टी, भौतिक गोष्टी त्याच्या मागे लागलेल्या आहेत. त्याचा अर्थ आपल्याला पवित्र आत्म्याचं दान मिळालेलं नाही. आणि जर पवित्र आत्म्याचं दान आपल्याला मिळालेलं आहे तर आपण भौतिक गोष्टी, ह्या गोष्टी नव्हे, जगिक गोष्टी नव्हे, तर देवाचं राज्य व त्याचं नीतिमत्व मिळवण्यासाठी आपण धडपड करणार आहोत. त्यामुळे प्रभूचं शिष्य आणि त्यानंतर प्रेषित होणं हे अतिशय महत्त्वाचं. याकोब तो प्रभूचा शिष्य आहे, नंतर तो त्याला प्रेषित म्हणून नेमलेला आहे. आणि तो पहिला रक्तसाक्षी झालेला आहे. मरणाला घाबरलेला नाही. तर प्रभूची सत्यता गाजवण्यासाठी आपलं आयुष्य त्यांनी दिलेलं आहे. आज प्रभूने आपल्याला निवडलेलं आहे. प्रभू येशू ख्रिस्त काय म्हणत आहे की तुम्ही मला निवडले नाही तर मी तुम्हाला निवडलेलं आहे. योहान 15:16. कारण की तुम्ही जाऊन जे अपेक्षित फळ आहे ते द्यावं. आज आपण आपल्या जीवनातून प्रभूचा जो उद्देश आहे, प्रभूची जी इच्छा आहे ती पूर्ण करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. प्रभूने आपल्याला कशासाठी निवडलेलं आहे आणि ज्या गोष्टीसाठी प्रभूने आपल्याला निवडले तो उद्देश आपल्या जीवनातून पूर्ण होत आहे का, हा विचार आपण करणं गरजेचं आहे. प्रभूने माझ्यासाठी सर्वस्व दिलेलं आहे, मी प्रभूसाठी काय योगदान केलेलं आहे याचा विचार करणं गरजेचं आहे. प्रभूने ज्या उद्देशाने मला पाचारण केलेलं आहे
ज्या गोष्टीसाठी निवडलेलं आहे ते पूर्ण करणं ही माझी जबाबदारी आहे. आज आपण पवित्र शास्त्र वाचतो, संदेश ऐकतो, पण देवासाठी आपण वेळ देतो का? देवाचं कार्य आपल्या जीवनातून करतो का? आपण एवढे ऑक्युपाईड झालेलो आहोत, म्हणजे आपण एवढे बिझी झालेलो आहोत की लोकांना देवासाठी वेळ नाही आहे. देवासाठी वेळ म्हणजे फक्त प्रार्थना करणं, ते आपले वैयक्तिक झालं. भक्ती प्रार्थना हे वैयक्तिक गोष्टी झाल्या, ते आपल्यासाठी करतो आपण, आपल्या आध्यात्मिक वाढीसाठी. जसं आपला मोबाईल आहे, मोबाईलची बॅटरी आपण चार्ज करतो, ती झाली भक्ती. पण ती चार्ज केल्यानंतर तो मोबाईल वापरला पाहिजे ना. कॉल करतो, मेसेज करतो, व्हॉट्सअप करतो, ती झाली सेवा. जर आपण नुसताच चार्ज करतोय, रोज उठायचं चार्ज करायचं, रोज उठायचं, तर बॅटरी खराब होऊन जाईल, आपलं आध्यात्मिक जीवन खराब होऊन जाणार. त्यामुळे जे काही आपण वाचतो, ऐकतो, ते आपल्या जीवनातून आपण प्रॅक्टिस करणं हे फार महत्त्वाचं आहे. कारण ख्रिस्ती धर्म काय आहे? ख्रिश्चॅनिटी इज अ प्रॅक्टिकल रिलिजन. वॉट एव्हर वी रीड, वी हॅव टू प्रॅक्टिस. म्हणजे जे काही आपण वाचतो, ख्रिस्ती धर्म कसं आहे? प्रॅक्टिस करण्याचा धर्म आहे. जे आपण वाचतो ते आपल्या जीवनातून आपण पाळलं पाहिजे, प्रभूची इच्छा पूर्ण केली पाहिजे. प्रभूने आपल्याला शिष्य म्हणून बोलवलेलं आहे, प्रेषित म्हणून नेमणार आहे. तर आपण आपल्या जीवनातून त्याची इच्छा पूर्ण करण्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. चर्च या शब्दाचा अर्थ काय आहे? चर्च, एक्लेसिया म्हणजे कॉल्ड आउट कम्युनिटी. एक म्हणजे आउट, क्लेसिया म्हणजे कॉल्ड आउट कम्युनिटी. पाचारण केलेले लोक. कशासाठी पाचारण केलेलं आहे? कॉल्ड आउट कम्युनिटी फॉर अ स्पेसिफिक पर्पज, म्हणजे एका विशिष्ट उद्देशासाठी. तो विशिष्ट उद्देश काय आहे? की प्रभू येशू ख्रिस्त आपल्या जीवनातून आपण गाजवणं. प्रभू येशू ख्रिस्तामध्ये असणारं तारण आणि जीवन, ज्याचा अनुभव आपल्याला आला, ते अनुभव आपण इतरांबरोबर शेअर करणं. आज जगामध्ये लोक किती आध्यात्मिकदृष्ट्या मरण पावलेले आहेत, त्यांना आपण प्रभूकडे वळवणं, शब्दाने नव्हे तर कृतीतून. जसं सेंट ऑगस्टिन काय म्हणाले? गो अँड प्रीच द गॉस्पल, इफ नेसेसरी यूज वर्ड्स. गो अँड प्रीच द गॉस्पल, इफ नेसेसरी यूज वर्ड्स. म्हणजे जा, प्रभूची सुवार्ता सांगा, आणि गरज भासल्यास शब्दांचा वापर करा. याचा अर्थ काय आहे? आपण आपल्या कृतीतून, आपल्या जीवनातून, आपल्या वागण्यातून प्रभू येशू ख्रिस्त गाजवणं हे जास्त महत्त्वाचं आहे. आणि तशा प्रकारचा ख्रिस्त आपण गाजवत आहोत का? आणि येशू ख्रिस्ताने आपल्याला स्पष्ट सांगितलं आहे की मला प्रभूजी म्हणणाऱ्यांचा प्रवेश देवाच्या राज्यात होईल असं नाही, तर जो माझ्या पित्याच्या इच्छेप्रमाणे वागतो, चालतो, त्याचा प्रवेश देवाच्या राज्यात होणार आहे. त्यामुळे याकोब आणि इतर शिष्य यांचं उदाहरण आपल्यासमोर आहे. त्यांच्याकडे आपण पाहूया. त्यांनी आपल्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्त कसा गाजवलेला आहे, आपलं जीवन प्रभूच्या सेवेसाठी कसं दिलेलं आहे हे आपण पाहूया, आणि त्याप्रमाणे आपलं जीवन आपण जगूया. आपण प्रार्थना करू. देव बापा, मनापासून तुझे आभार मानतो. तुझ्या वचनातून आम्हाला तुझी सत्यता कळवली. तुझे शिष्य, विशेषतः याकोब, याचं जीवन आम्ही पाहिलेलं आहे. त्याच्या जीवनामध्ये त्याने आपलं सर्वस्व तुझ्यासाठी अर्पण केलेलं आहे. परमेश्वरा, आणि आपल्या जीवनाचं देखील त्याग, अर्पण, बलिदान तुझ्या सेवेसाठी केलेलं आहे. आम्ही देखील आमच्या जीवनातून प्रभू येशू ख्रिस्त गाजवावा, त्याचं सत्य सर्व लोकांना सांगावं. जे तारण जीवन आम्हाला प्रभूमध्ये मिळालं ते आम्ही इतरांना द्यावं. यासाठी कृपापूर्वक सहाय्य करू. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे. आमेन. यावेळेस आपण आपलं दान अर्पण करणार आहोत. प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला शिकवलेलं आहे की घेण्यापेक्षा देणे यात जास्त धन्यता आहे, आणि ते वचन आपण पाळणार आहोत. आणि देवाच्या कार्यासाठी, मंडळीच्या कार्यासाठी आपण आपलं दान अर्पण करणार आहोत. सर्वांनी एक डबा आपल्यासमोर ठेवायचा आहे. मी पण एक ऑल्टरवर डबा ठेवलेला आहे, आणि त्या डब्यामध्ये आपलं दान जमा करायचं आहे, आणि ते दान आपण
चर्चमध्ये आपले खजिनदार आहेत त्यांना फोन करा आणि ते सांगतील की कशाप्रकारे दान द्यायचं आहे आणि कसं जमा करायचं आहे आणि ते दान आपण जमा करायचं आहे. यावेळेस आपण एक गीत म्हणजे इन्स्ट्रुमेंटवर आहे ते गीत आपण ऐकणार आहोत आणि हे गीत ऐकत असताना आपण आपलं दान अर्पण करणार आहोत. आणि यावेळेस आपले ब्रदर प्रकाश वॉकर हे आपल्यासाठी ते गीत व्हायलिनवर वाजवणार आहेत आणि ते आपण ऐकत असताना आपलं दान आपण परमेश्वराच्या सेवेसाठी अर्पण करूया.
यावेळेस आपण प्रार्थनेमध्ये जाऊया. आपण प्रार्थना करणार आहोत आपल्या स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी, आपलं आध्यात्मिक कुटुंब, आपली मंडळी, त्यासाठी प्रार्थना करू. त्याचप्रमाणे आपला धर्मप्रांत, आपले सर्व पाळक वर्ग, मंडळ्या, आपला देश आणि विशेषतः जे कोरोनाने ग्रस्त झालेले आहेत त्यांच्यासाठी यावेळेस आपण मध्यस्थीची प्रार्थना करणार आहोत. आणि आपले ले लीडर मिस्टर संतोष जोशी ते मध्यस्थीची प्रार्थना करतील. प्रार्थना करू. हे स्वर्गीय जिवंत आमच्या प्रभू परमेश्वरा, तुझे आम्ही आभार मानतो, उपकार स्तुती करतो. तू आम्हाला आठवडाभर सांभाळलास आणि हा पवित्र वार आम्हाला दाखवलास, म्हणून तुझे खरोखर मनापासून स्तुती करतो. होय परमेश्वरा, आम्ही पूर्ण मानवजातीसाठी प्रार्थना करत आहे. परमेश्वरा, आमची प्रार्थना ऐक. सर्व मानवजातीचा तू सांभाळ कर, सर्वांची काळजी घे. हो परमेश्वरा, आम्ही या भारत देशात मुंबईत राहत असताना परमेश्वरा, आमच्या देशाची, आमच्या मुंबई शहराची तू काळजी घे. सर्वांचा तू सांभाळ कर. ज्या अडचणीत आहेत त्यांच्याशी परमेश्वरा तू संवाद साध, त्यांच्याशी बोल आणि त्यांना मार्गदर्शन कर परमेश्वरा. होय परमेश्वरा, आम्ही आमच्या मंडळीसाठी प्रार्थना करतो. परमेश्वरा, आमच्या मंडळीतल्या प्रत्येक व्यक्तीची आठवण करतो. परमेश्वरा, सर्वांना तू निरोगी ठेव. सर्वांच्या दुःखात परमेश्वरा त्यांना सांत्वन कर आणि परमेश्वरा त्यांच्या अडीअडचणीपासून त्यांना मार्गदर्शन कर आणि त्यांना सर्व गोष्टींची विपुल असं दे. कोणत्याही गोष्टीची त्यांना कमी पडू देऊ नका, असं दयानंद कृपेने कर. विशेष करून परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो आमचे मॉडरेटर, आमचे बिशप साहेब, आमच्या चर्चचे पाळक आणि आमच्या तुझ्या महामंडळाचे परमेश्वर सर्व आचार्य, ह्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. त्यांच्या सर्वांच्या कुटुंबासाठी प्रार्थना करतो. परमेश्वरा, त्यांना विपुल असं दे, त्यांना आशीर्वादित कर. त्यांच्या अडचणीवर दुःख त्यांचं परमेश्वरा तू सांत्वन कर आणि त्यांच्या सर्व गरजा पुरव. तस परमेश्वरा, ह्या देशामध्ये जे शेतकरी आहेत परमेश्वरा, जे व्यापारी आहेत परमेश्वरा, ते आम्हाला सहाय्य करतात तुझं गौरव करण्यासाठी, तुझी स्तुती आराधना करण्यासाठी. बाप्पा, तू त्यांना सहाय्य कर, त्यांना मदत कर. कर जास्तीत जास्त परमेश्वरा तुझ्या गौरवस्त काम करावं, असं होऊ दे, असं कर. परमेश्वरा, विशेष करून आम्ही प्रार्थना करतो ज्यांच्या हाती तू सत्ता दिलेली आहे, ज्यांना तू अधिकारी नेमलेले आहेस, असे आमचे पंतप्रधान, राष्ट्रपती, राज्यपाल, मुख्यमंत्री आणि सर्व जे अधिकारी आहेत त्यांच्या हातात तू अधिकार दिलेला आहेस परमेश्वरा. त्या सर्वांसाठी प्रार्थना करतो. त्यांनी सर्वांनी प्रामाणिकपणे त्यांचं कार्य करावं आणि परमेश्वरा त्यांनी तुझ्या गौरवार्थ जीवन जगावं आणि तू खरा जिवंत देव आहे हे जे त्या सर्वांना ओळख व्हावी, असं दैनंदिन कृपेने कर. परमेश्वर, विशेष करून आम्ही प्रार्थना करतो आमच्या सर्वांच्या पापांची क्षमा कर. कारण परमेश्वर, ह्या लॉकडाऊनच्या काळात मंदिरात येत नसलो तरी आम्ही परमेश्वर, आम्ही एक आहोत, आम्ही एकत्र आहोत, आम्ही ख्रिस्ती आहोत, ख्रिस्तात तुझ्यामध्ये आम्ही एक आहोत. म्हणून आम्ही विनंती करतो की तू आम्हाला सहाय्य आणि मदत कर, की जेणेकरून आम्ही परत तुझ्या मंदिरात, तुझ्या शांतीत, तुझ्या सहवासात चर्चमध्ये यावं आणि परमेश्वर तुझा गौरव करावा. परत एकदा परमेश्वर प्रार्थना करतो आमच्या सर्व मंडळीची तू काळजी घे, सर्वांचं तू सांभाळ कर. माझ्या हातून आणि आमच्या मंडळीच्या हातून सर्वांच्या काही चुका झाल्या असेल तर खरोखर मनापासून तू क्षमा कर. ही प्रार्थना तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्ताच्या गोड आणि प्रिय नावात मागतो तो आहे. आमेन. मंडळीसाठी काही जाहिरात आहेत, काही सूचना आहेत आणि आपले सन्माननीय सेक्रेटरी मिस्टर CL गायकवाड साहेब ते आपल्यासाठी सूचना देतील. त्या आपण लक्षपूर्वक ऐकूया. ख्रिस्तासरा मंडळीसाठी काही आज सूचना आहे. रविवार दिनांक 25/7/2021. माझ्या मनावरचे जन्मकाळ, माझ्या संकटातून मला सोडून. स्तोत्र क्रमांक 25:17. परमेश्वराच्या कृपेने आपणास वाढदिवस सुखाचा जावो हीच नम्र प्रार्थना येत्या आठवड्यातील वाढदिवस 25/7/2021 मिस्टर निशित विश्वास यांचा जन्माचा वाढदिवस आहे. लग्नाचे वाढदिवस कोणाचे नाही, परंतु ज्यांचा जन्माचा वाढदिवस आहे त्यांच्यासाठी, त्याचप्रमाणे जे वयोवृद्ध आजारी असतील अशा सर्वांसाठी पाळेसाहेबांनी प्रार्थना करावी. दुसरी सूचना अशी की रेव्हरंड अल्फ्रेड पाळक साहेब यांची 15 जून 2021 पासून आपल्या चर्चवर नेमणूक झाली आहे. ख्रिस्त प्रकार चर्चची पालखी सेवा करण्याची परमेश्वराने त्यांना संधी दिली आहे. म्हणून ख्रिस्त प्रकार चर्चच्या मंडळीतर्फे त्यांचे स्वागत करण्यात येत आहे. परमेश्वर त्यांना पालखी सेवेमध्ये सहाय्य करो अशी प्रार्थना करूया.
त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे जुने सभासद श्रीयुत प्रदीपराव गायकवाड यांचे दिनांक 18/7/2021 रोजी निधन झाले आहे. परमेश्वर त्यांच्या आत्म्यास शांती देवो. ख्रिस्तप्रकार चर्च चमून मंडळी त्यांच्या दुःखामध्ये सहभागी आहे. ठीक आज संध्याकाळी 6 वाजता पाठक कमिटीची मीटिंग ऑनलाईनवर आहे. तरी सर्व पाठक कमिटी सभासदांनी हजर राहावे ही विनंती. सूचना संपली. सर्व सूचना आपण ऐकलेल्या आहेत आणि त्या सूचना आपण पाळायच्या आहेत. चर्चकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. चर्चचे जे ड्यूज आहेत ते आपण भरायचे आहेत. मुंबई धर्म प्रांताला देखील आपल्याला असेसमेंट द्यायची आहे. असेसमेंट आपण का देतो? कारण की जे पाळक वर्ग आहेत, सेवक आहेत, त्यांचा पगार त्यातून केला जातो. त्यामुळे असेसमेंटचा कधीही गैरवापर होत नाही. तर ते आपण असेसमेंट वेळेवर देणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. पण त्यासाठी आपण जरी चर्चेस बंद असले तरी देवाचं ते देवाला आपण देणं गरजेचं आहे. आपण आपलं कुटुंब चालवतो, आपला खर्च भागवतो, पण जे काय आपलं देणं आहे ते आपण देणं गरजेचं आहे. त्याचप्रमाणे आपण मंडळीतील सर्व लहान थोरांसाठी प्रार्थना करूया. जे मंडळीत आजारी आहेत त्यांच्यासाठी देखील प्रार्थना करू. विशेषतः कोरोनाने जे ग्रस्त असतील तर परमेश्वर त्यांना स्पर्श करून त्यांना बरं करावं यासाठी आपण प्रार्थना करू. आणि आपण मंडळीला माझी एक छोटीशी विनंती आहे, नम्र विनंती आहे की जो आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यावर चर्च रिलेटेड आहे ना, चर्चच्या संदर्भात आहे. कोणाचे वाढदिवस असतील, कोणाचा लग्नाचा वाढदिवस आहे, कोणाची दुःखद घटना आहे आणि त्या संदर्भातच भक्ती संदर्भात जे आहे तेच मेसेजेस पाठवायचे. नको ते मेसेजेस पाठवू नका. गुड मॉर्निंग, गुड नाईट मेसेजेस कृपा करून आपणा सर्वांना माझी विनंती आहे, नम्र विनंती आहे. तर आपण ते मेसेज पाठवू नका. आणि फक्त जे धार्मिक आहे त्याचं पावित्र्य जे आहे, त्या ग्रुपचं पावित्र्य ते आपण राखायचं आहे. माझी नम्र विनंती आहे सर्वांना. यावेळेस आपण प्रार्थना करणार आहोत. आज आपले ब्रदर निशित विश्वास ज्यांनी सुंदररित्या प्रेज अँड वर्शिप चालवलेली आहे, त्यांच्या कुटुंबासाठी देखील आपण प्रार्थना करू. त्यांच्यासाठी त्यांचा वाढदिवस आहे, त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करणार आहोत. त्याचप्रमाणे आपल्या चर्चचे सभासद प्रदीप गायकवाड जे प्रभूमध्ये विसाव पावलेले आहेत आणि त्यांच्यासाठी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊ आणि त्यांच्या कुटुंबियासाठी प्रार्थना करू की परमेश्वराने त्यांचं सांत्वन करावं. आपण प्रार्थना करूया. सर्व समर्थ परमेश्वर देवा, मनापासून तुझे आभार मानतो, कारण की तुझी इच्छा पूर्ण करण्यासाठी तू आम्हाला निवडलेला आहे आणि ती इच्छा आमच्या जीवनात पूर्ण व्हावी यासाठी तुझी कृपा पुरव, सहाय्य करू. आम्ही मंडळीसाठी प्रार्थना करतो की मंडळी तुझा आशीर्वाद पाठव, त्यांच्या सर्व गरजा तुझ्यामध्ये पूर्ण कर. जे लहान लेकरं अभ्यास करत आहेत त्यांच्या अभ्यासात त्यांना सहाय्य पुरव. त्यांची वाढ तुझ्या कृपेमध्ये, आशीर्वादा भयामध्ये कर. तरुणांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या देखील अभ्यासात, कामामध्ये, व्यवसायामध्ये कृपा पुरव, सहाय्य पुरव. त्यांचं जाणं येणं सर्व काही तुझ्या इच्छेप्रमाणे कर आणि सर्व वाईटपणाचा बचाव कर. आमच्या बहिणींसाठी, महिला मंडळीसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या तुझा आशीर्वाद पाठव, त्यांचा तू सांभाळ कर. त्याचप्रमाणे प्रार्थना करतो आमचे सर्व मंडळीतील सभासद, त्यांचे आशीर्वाद पाठव. ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रार्थना करतो, त्यांच्या देखील तुझा आशीर्वाद पाठव, त्यांची काळजी घे. विशेषतः मंडळीत जे कोणी आजारी आहे त्यांना स्पर्श करून बरं कर. आम्ही प्रार्थना करतो यावेळेस आमचे ब्रदर निशित विश्वास, त्यांचा वाढदिवस आहे, त्यांना आत्तापर्यंत सांभाळलं, यापुढे त्यांचा सांभाळ कर. त्यांना अनेक वाढदिवस लाभावे, उत्तम आयुष्य मिळावं आणि त्यांच्या जीवनात तुझं गौरव व्हावं असं. त्यांच्या कुटुंबावर तुझा विपुल आशीर्वाद पाठव, त्यांच्या सर्व प्रार्थना मान्य कर. त्याचप्रमाणे यावेळेस आम्ही आमचे बंधू प्रदीप गायकवाड जे तुझ्यामध्ये विसावा पाडलेले आहे, त्यांच्या जीवनासाठी तुझे आभार मानतो आणि परमेश्वर त्यांच्या जाण्याने आम्हाला दुःख झालेलं आहे. विशेष त्याच्या कुटुंबियांचं तू सांत्वन कर आणि परमेश्वर त्यांनी ज्या काही चांगल्या गोष्टी त्यांना आपल्या वडिलांकडून मिळाल्या त्या गोष्टी आपल्या जीवनातून कराव्या यासाठी त्यांना कृपा पुरव, सहाय्य करू. परमेश्वर त्या कुटुंबाचा तू सांभाळ कर. मंडळीतील प्रत्येकाचा तुझा आशीर्वाद पाठव. येशू ख्रिस्त आमचा प्रभू याच्याद्वारे आमेन. प्रभूने शिकवलेली प्रार्थना आपण म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील बापा, तुझे नाम पवित्र मानले जाओ,
तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास दे, आणि जसे आम्ही आपल्या अपराधांची क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधांची क्षमा कर. आम्हास परीक्षेचा नको, तर आम्हास वाईट पण सोडू, कारण की राज्य आणि सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. प्रभूचा आशीर्वाद आपण स्वीकारू. आपला प्रभू येशू ख्रिस्त याचा अनुग्रह, देव बापाची प्रीती आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आपल्या सर्व प्रत्येकाबरोबर, या भक्तिमध्ये सहभागी असलेल्या प्रत्येकाबरोबर आता आणि सदा सर्व काळ असो. आमेन. सुवंद्य देवा घरात स्तवा हो त्याला खाली व तो बाप पुत्र आत्मा जाण त्रेक्याला द्या अनंत मान. आमेन. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सर्व काळ असो आणि तुझ्या आत्म्यासोबत असो.